Hello student, how are you? I hope you will be fine. Today we learn Standard 7 Mathematics, Chapter SCF and LCM. Previous time we learn the simple trick of SCF and LCM. So today we go to again learn some simple trick of LCM and SCF. Now we are given here some numbers 14 and 20. Sorry, we use here 14 and 16. Now, you know these two numbers are consecutive numbers, consecutive even numbers. Now, we use here the direct method, the window method for the SCF and LCM at one glance. Now, 2 7s are 14, 2 8s are 16. Okay? Horizontal line. Now again 2 4s are 8, 7 not divided by 2, so write here again 7. Now again 4 divided by 2, so 2 to the 4, 7 not divided, so write here 7. Again 2 1s are 2, 7 not divided by 2, so write 7. Now 7 1s are 7, 1. Now we saw here only one time these two divided the both numbers, and after them no any numbers divided to both numbers. So SCF of 14 and 16 is 2, and LCM of 14 and 16 is 2, 2, 2, 2, 2, 2 and 7. 2, 2, 2, 2 and 7. Okay. So 7 to the 14. 14 to the 28. 28 to the 56. 58 to the, 56 to the 112. 112. Listen. 2 to the 4. 4 to the 8. 8 to the 16. And 16 sevens are 112. Do you understand? So it is LCM and it is SCF. It means two consecutive numbers have 2 is the SCF every time. Now we get again the others number. विद्यार्थी मित्रांनो,
आपण इयत्ता 7वीच्या गणिताचा लसावी आणि मसावी हा भाग शिकत आहोत। यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण काही सिंपल ट्रिक पाहिल्या होत्या, क्लुप्त्या पाहिल्या होत्या लसावी आणि मसावी काढण्याची। आज मी तुम्हाला लगतच्या दोन समसंख्यांचा मसावी शिकवतोय। लक्षात घ्या, लगतच्या दोन समसंख्यांचा मसावी हा 2 असतो। हा नियम मी तुम्हाला शिकवतोय, हा नियम आपण शिकतोय। आता आपण 18 आणि 20 ही संख्या घेऊया। मगाशी मी 20 लिहिले होते, आता 18, 20। ओके, द बोथ नंबर्स डिवाइडेड बाय 2, दोन्ही नंबरला 2 ने भाग जातो। 2 9 18, 2 10 20। 2 ने भाग गेला, दोन्ही संख्यां 2 ने या दोन्ही संख्यांना भाग गेला, याला टिक करून ठेवायची। ही सुद्धा एक क्लुप्ती आहे एकाच वेळी एलसीएम आणि एचसीएफ काढण्याची। इट इज मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक to find out the HCF and LCM in a one glance. Okay, again 2 5 are 10, 2 5 10, 2 ने 9 ला भाग गेला नाही, 9 जसेच्या तसे खाली घेतलेले आहेत। आता आपण लहानाचे मोठे होतो की नाही, तसंच 2 नंतरची प्राइम नंबर शोधायची, मूळ संख्या शोधायची। तर 3 आहे, मग 3 ने बघायचं कोणाला भाग जातोय का। 3 त्रिक 9, 3 ने 5 ला भाग जात नाही, म्हणून 5 तसेच। पुढे 3 ने फक्त 3 ला भाग जातो, 3 1 3, 5 ला गेला नाही, 5 तसेच। पुढे 5 1 5, 1 ला भाग गेला नाही, 1 जशाच्या तसा खाली घेऊन ठेवायचा। काही लोक मध्ये सोडून देतात, इथे भाग लावणार नाहीत, ते 2 2 3 3 5 असेच ठेवून देतील। पण असं आपण करायचं नाही, आपण पूर्ण सोडवूया, जरा जास्तची प्रॅक्टिस होऊन जाईल। आता या भाग घालवलेल्या संख्यांमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त एकमेव संख्येने या दोन्ही संख्यांना भाग गेला, बाकी कोणी याने फक्त इथे गेला, इथे गेलेला नाही, याने याला गेला, इथे गेलेला नाही, याने इथे गेलेला, इथे भाग गेलेला नाही। तर या 5 ने इथे भाग गेलेला, इथे गेलेला नाही, म्हणजेच फक्त 2 ने गेला, म्हणून एचसीएफ हा 2 आहे। एचसीएफ ऑफ 18 and 20 is 2. The two consecutive numbers, even numbers, have HCF is 2. LCM of 18 and 20 is, या दोघांचा LCM लसावी कसा काढतात, 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, 45 दुने 90, 90 दुने 180। लसावी बदलेल, परंतु मसावी बदललेला आहे का, नाही। द सिंपल ट्रिक of HCF and LCM in a one glance, we solve by this window method, this direct method. आणि याच्या आधारे आपण विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट नंबर 13 मध्ये दुसरा प्रश्न, प्रॅक्टिस सेट 14 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा हे प्रश्न सोडवायचे आहेत। हे मागील भागामध्ये झालेलं आहे। ही डायरेक्ट मेथड
अनेक वेळा मागील भागात झालेली आहे. या मेथडच्या आधारे प्रॅक्टिस सेट नंबर 13 मध्ये दुसरा प्रश्न, प्रॅक्टिस सेट 14 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवायचा आहे. हा नियम लक्षात ठेवा. हा आपल्याला प्रॅक्टिस सेट 14च्या 9व्या उदाहरणामध्ये उपयोगी पडणार आहे. द बोथ कॉन्सिक्युटिव्ह नंबर इव्हन नंबर्स हॅव एचसीएफ इज 2. हा नियम लक्षात ठेवा. नाउ वी लर्न the next question. Practice set number 14. Question number 5. Reduce the fraction to the lowest term. Now they are given a fraction 348 by 390. Now find out a number which is divided the both numbers. It is simple. 348 and 319, the both numbers divided by 29. Okay, 29 12 are 348 and 29 11 are 319. Okay, do you understand? But many students not remember the multiples of the number. So we use the another one simple trick here. It is convert into prime factor. Okay, by a window method, by a direct method. Now look, there are 2, 8, so divided by 2. There are 9, it's not divided by 2. So 2 ones are 2, 1 remaining. Take here 14, 2 sevens are 14, 2 fours are 8. Do you understand? 319 is not divided by 2. So reminder. Now again, here are 4, here are 9. So it is divided by 2. 2 8s are 16. 1 remaining here, 2 sevens are 14. 319. Done. Now next, the both numbers are not divided by 2. Now 3 2s are 6. 3 2s are 6. 8 minus 6, 2 remaining here, 27. 3 9s are 27. Okay. Now here it's not divided by 3. So write again next one. Now 11. Look, it's not divided by 11, but it is divided by 11. 11 2s are 22. 31 minus 22, 9 remaining here. So 11 9s are 99. Now 29 1s are 29, 29 1s are 29. Look, do you understand? 29 is divided the both number, so it is SCF, and we use here the SCF for the reduce and convert into lowest term. We use the SCF for the reduce the fraction and convert into lowest form. It is lowest form of 348 by 319. Why it is called lowest form? Because
this number not divided by any common number. This number is not divided by a common number. So it is called lowest form. Do you understand? Very good. We take here the new example again. Now look. बघा विद्यार्थी मित्रांनो, 221 छेदात 247 ही संख्या आपल्याला त्याने आता दिलेली आहे आणि या अपूर्णांकाचा आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. प्रथमतः तुम्हाला माहित आहे या 221 आणि 247 ला भाग जाईल, दोघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा आणि ती आहे 13. 13 221 आणि 13 247. आता काही मुलांना पाडे येत नाहीत, मग त्यांना ही संख्याच आठवणार नाही. म्हणून मग काय करायचं, दिलेल्या संख्येला सरळ डायरेक्ट मेथड मध्ये ठेवून तिचे मूळ अवयव काढायचे. मग आता प्रथमतः 13 ने भाग जातो. बघा या दोन्ही संख्यांना सरळ 13 ने भाग जातो. 2 ने जाणार नाही कारण एकक स्थानी 7 आणि 1 आहे. 3 ने भाग जाणार नाही कारण 2 आणि 2 4 आणि 1 5. 6 आणि 6 12 आणि 1 13. इथे 13 येते, इथे 5 येते. 3 ने भाग जात नाही. मग पुढची मूळ संख्या 5. 5 ने भाग जाणार नाही कारण इथे 0 किंवा 5 नाही आहेत. मग 7 ने नाही जात. मग पुढची संख्या कोणती येते, प्राईम नंबर 11 येते. म्हणून 11 ने बघितला तर भाग जात नाही. त्यानंतर आपली पुढची संख्या 13, म्हणून 13 ने आपण इथे प्रयत्न करतो. आता बघा 13 ने 13 एके 13, 22 मधून 13 गेले, 9 उरले, इथं दिले 91 झाले. 13 7 91. आता 13 एके 13, 24 मधून 13 गेले, 11 उरले, इथे दिल्यावर 117 झाले. 93 17. ओके. आता आपल्याला इथे 17 ने भाग घालूया कारण 17 ही मूळ संख्या आहे ना. 13 ने कोणाला भाग जात नाही, मग 17 ने घालवला. 17 एके 17, 19 ला भाग गेला नाही 17 ने. 19 जसेच्या तसे. आता 19 ने 19 ला घालूया. 19 एके 19, 1 ला भाग जात नाही, तसेच. समजलं का? बघा आता काय झालं, दोन्ही वेळा 13 ने भाग गेलेला आहे दोन्ही संख्यांना, म्हणून 13 ने भागलेला आहे आपण इथे. 13 ने ज्यावेळी आपण भागलं त्यावेळी एकाचं उत्तर 17 आलं आणि दुसऱ्याचं उत्तर 19 आलेलं आहे. याला म्हणायचं अतिसंक्षिप्त रूप. कोणाचं? 221 छेद 247. आता याला अतिसंक्षिप्त रूप का म्हणायचं, कारण यानंतर या 17 छेद 19 ला कोणीही भाग जात नाही. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, 437 by 551. Now find out the common biggest number which is divided the both. So it is 19. Okay, 19 23 are 437 and 19 29 are 551. Okay, so it is convert into direct method and solve by easily. Now it is divided by 19. 19 23s are 437 and 19 29s are 551.
Now 23 is the prime number, 29 is the prime number. So 23 ones are 23, 29 not divided by 23. And now 29 ones are 29. It is the simple. The 19 is divided the both numbers. So use here 19. It is simplest form of 437 and 551. Do you understand? Very good. Problem set number 14. Question number 5. Look. Find the smallest number which when divided 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of every time 5. Listen again. The example is given there. Find the smallest number which when divided by 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. Write the number first. 8, 9, 10, 15, 20. Okay? It's simple. Convert into quickly in the window method. 9, 8, 9, 10, 15 and 20. Okay? Do you understand? Very good. Now start to divide it then. Now 2. 2 for the 8. Okay? 9 is not divided by 2. 10. 2 5s are 10. Okay? 15 not divided by 2. Now 2 10s are 20. Done? Again 2. 2 2s are 4. 9 not divided. 5 not divided. 15 not divided. 2 5s are 10. Done? Again 2. 2 1s are 2. 9, 5, 15, 5. Now in this step, no any number divided by 2. So next prime number is 3. 3, 1 right here because it is finished. 8 line is finished. Now 9. 3 3 the 9. 5 not divided by 3. 3 5 the 15. Now 5 not divided by 3. Again 3. 1. 3 1s are 3. Write 5 here again. Now 5. Write 1 1. 5 1s are 5. 5 1s are 5. 5 1s are 5. Do you understand? Look. They are given there a direct method. Now 2, 2, 2, 3, 3, 5. Now 2, 2, 2, 3, 3 and 5. Multiplication. 5 3 the 15. 15 3 the 45. 45 to the 90. 90 to the 180. 180 to the 360. Okay? Now this is the number which is divided by 8, 9, 10, 15, 20. Remind the 5 every time. Do you understand? So add 5. Look, 360
5. Now 365 divided by 20. Look, 20 ones are 20. Now 6 1 5. Now 28 are 160. 50 5 0 0. How many? 5 reminders. Okay. Now next 365 divided by 15. Okay. 15 twos are 30. Now 15. Now remind 65. 15 fours are 60. How many reminders? 5. Do you understand? So we use any numbers for the division to 365. We found the 5 is reminders. Okay. So it is 365. Do you understand? Listen again. 5 3 the 15. 15 3 the 45. 45 90. 90 180. 180 360. And remain 5. So add 5 in the 360. And 365 divided by any this number, we found the remainder is 5. Do you understand? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक संख्या दिली, त्यांनी काही नंबर दिलेले आहेत 8 9 10 15 आणि 20. या संख्येने भागले असता बाकी 5 उरेल अशी संख्या सांगा. तर आपण 8 9 10 15 20 याचं काय केलं, डायरेक्ट मेथडने आधी प्राइम फॅक्टर काढून घेतले, मूळ अवयव काढून घेतलेले आहेत. आणि मूळ अवयव काढल्याच्या नंतर सगळ्या मूळ अवयवांचा गुणाकार केला. 5 त्रिक 15 15 त्रिक 45 45 दुने 90 90 दुने 180 180 दुने 360. 360 मध्ये उरलेले जे बाकी 5 उरवायचे आहेत ते 5 मिळवले, आपल्याला 365 मिळाले. आता 365 ला मी इथे तुम्हाला दाखवलं, 20 ने भागून एकदा दाखवलं, 15 ने भागून दाखवलं. जर या बाजूला पाहिलं आपण तर आपल्याला अजून 10 ने सुद्धा भागता येईल. 365 भागिले 10 करूया. 10 त्रिक 30 उरले 65. 10 त्रिक 30 10 आहे 60. 5 उरले की नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं. The practice set number 14, question number 8. A trader has 3 bundles of string 392 meters, 308 meters and 490 meters long. What is the greatest length of strings that the bundles can be cut up into without any left force string? विद्यार्थी मित्रांनो, एका व्यक्तीकडे 392 मीटर, 308 मीटर, 490 मीटर असा रोप आहे, रिबीन आहे. आणि ती किती अंतरावर कापावी, म्हणजे आपल्याला इथे एकही तुकडा शिल्लक राहणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे. इट्स मीन we find out the SCF. Greatest means SCF. So the given number quickly convert into direct method. 392, next 308, next 490. Okay. Now start.
and 0. It means the all numbers are divided by 2. Okay. 2 ones are 2. 1 remaining, 2 nines are 18. 1 remaining, 2 six are 12. 2 ones are 2. 1 remaining, 10. 2 fives are 10. 2 fours are 8. Next one. 2 twos are 4. 2 fours are 8. 2 fives are 10. Now all these numbers divided by 2. Again now draw a line. These both numbers divided by 2, so write 2. 2 nines are 18. 1 remaining, 2 eights are 16. 2 sevens are 14. 1 remaining, 2 sevens are 14. And 245. Now again divided by 2. 2 fours are 8. 2 nines are 18. These number not divided by 2. Also 245 not divided by 2. Now 5. 49 not divided by 5. 77 not divided by 5. 5 fours are 20. And 4 remaining, 5 nines are 45. Now 7. 7 7 49. 7 ones are 7. 7 ones are 7. 7 7 49. All these numbers divided by 7. Next one. 7 ones are 7. 11 here. 7 ones are 7. Next one. 11 ones are 11. Okay. It's mean now these both numbers is SCF 7 to the 14. If the strings make the every piece of strings of 14 meters, we saw no any parts remaining behind left, remaining or behind the left, means every piece of string is 14 meter. Do you understand? ओके. विद्यार्थी मित्रांनो 392, 308, 490 यांना 2 ने भाग घालवला. तिन्ही संख्यांना 2 ने भाग गेलेला आहे म्हणून 2 ला टिक केलेली आहे. त्यानंतर फक्त या दोनच संख्यांना 2 ने भाग जातो. 245 ला गेलेला नाही. बघा परत एकदा. बे एके बे 3 मधून 2 गेले, 1 उरला 19 झाले. बे 9 18, 1 उरला पुढे दिला 12 झाले. बे 6 12. परत बे एके बे 1 उरला. बे 5 10 आणि बे चौक 8. परत बे दुने 4, बे चौक 8, 1 उरला पुढे दिला बे 5 10. आता 2 ने परत जातोय. बे 9 18, 1 उरला इथे दिला 16. बे 9 बे 8 16. बे 7 14, 1 उरला पुढे दिला बे 7 14. बे दुने इथे 245 ला भाग गेलेला नाही, ते तसेच्या तसे घेतलेले आहेत. आता परत 2 ने भाग जातो. बे चौक 8, 1 उरला पुढे दिला 18 झाले. बे 9 18. 77 ला 245 ला 2 ने भाग गेलेला नाही. आता 5 ने घालवतोय आपण. 49 77 ला 5 ने भाग जात नाही, परंतु 245 ला भाग जातो. 5 चौक 20, 4 उरले पुढे दिले 5 9 45. आता 7 ने बघा. 7 30 7 49, 7 1 7, 7 1 7 आणि 7 30 7 49. आता 7 ला 7 1 7
7 एके 7, 11 जसेच्या तसे खाली. 11ला 11ने भाग गेला 1, हा 1 तसाच खाली, 1 तसाच खाली. ज्या दोन संख्यांनी भाग गेला त्यांचा गुणाकार म्हणजे एससीएफ. म्हणजे प्रत्येक तुकडा त्या रिबनचा, त्या रश्शीचा, त्या दोरखंडाचा प्रत्येक तुकडा 14 मीटरचा असणार आहे. समजलं का? व्हेरी. प्लीज गिव्ह अटेन्शन हिअर नाव. The product of two-digit number is 765 and their SCF is 3. What is their LCM? विद्यार्थी मित्रांनो, the product of two-digit number, दोन अंकी संख्यांचा गुणाकार 765 आहे. SCF म्हणजे मसावी 3 आहे आणि आपल्याला लसावी LCM काढायचा आहे. Now you know a trick, a formula. First number into second number is equal to SCF into LCM. Okay. Then the first number and the second number, they are not given there. They are given their product of the given number. The product means first number and second number in the multiplication. The multiplication of first and second number means product. First and second number. The product means multiplication of first and second number. So, same formula. Product of the given number is equal to SCF into LCM. Now, how many product? 765. Is equal to SCF is 3 and LCM, we cannot say their LCM, so write X. X means unknown number. Okay. Now get here unknown number. You know, every time the number with letter used to divide it, every time the number with letter, the number used for the divided. Now 3 ones are 3, 3 twos are 6. Okay. How many remaining? 1. Here 16. Okay. 3 fives are 15. Then how many remaining? Again 1. Take here 15. 3 fives are 15. So next number is 255. Okay. The product of given number is 765, SCF is 3 and LCM is 255. Do you understand? Very good. You know, this formula made by this system. Look. Now we given any two numbers. Now 20 and 80, the both consecutive numbers, again we use for making this formula. Okay. Look, 2 tens are 2 nines are, again 2 fives are, 9 remaining. Now 3 threes are 5, again 3 ones are 3, 5. Now 5 ones are. Okay. So, look, here 2 divided these both numbers. So, SCF is 2. Now, LCM means 5 3 the 15, 15 3 the 45, 45 2 the
90. 90 to the 180. Okay, 180 is LCM. Now the 2 into 180 is equal to 360. Okay, now 20 into 80, the first number and second number is 380. It means the formula make the multiplication of HCF and LCM is equal to the product of both numbers. Do you understand? Listen again. The formula is formed by here HCF and LCM. HCF 2, LCM is the multiplication of this prime number 180. 180 into 2, 360. Means HCF and LCM, the product of HCF and LCM is equal to the product of these two numbers. Do you understand? So formula is right. This formula formed by this method. Do you understand? Very good. Now we learn the practice set number 14, last and most important questions. Which two consecutive even numbers have an LCM of 180? Which two consecutive even numbers have an LCM of 180? विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या दोन लगतच्या समसंख्यांचा लसावी 180 येईल? You know the formula? The first number into second number is equal to HCF into LCM. Okay, the first number we can't say, as well as second number we don't know. They are given only LCM. So the most important fact here. Now suppose the first number is X. The first number is X. Do you understand? The first number is X. Then other consecutive number of X is X plus 2. Suppose the first number is X, then the other consecutive number of X is X plus 2. Okay. Now first number is X, the second consecutive number is X plus 2 is equal to HCF 2. Because we know the most important trick, the two
consecutive number have two is HCF. Okay, the HCF of two consecutive number, the HCF of two consecutive number is 2. Listen, suppose the first number is x, then the other consecutive number of x is x plus 2. The HCF of two consecutive number is x. Now the LCM 180. LCM 180. Do you understand? Done. So 2 into 180. Now multiplication, x into x, x square, okay, plus 2x is equal to 360. Now x square plus 2x, the 360 come here, so negative 360 is equal to 0. We use here 0 because 360 change the place and goes to the left side, so right side 0, because every example have two side. Okay, so right here 0. Now find out the 360, the part of 360. Look, the factor of 360, 10 and 36 is 360, but not is consecutive number. So next 9 into 40, but it is 360, but the product is 360, but it is not consecutive. Next 20 into 18. So look, these both numbers are, product is 360 and consecutive number. So we use these both number, as well as the subtraction of these number. The subtraction of these two numbers is became 2. We need there 2. So 2x square plus 20x minus 18x minus 360 is equal to 0. Look, it is converted into 2 and 2 parts. 360 divided into factors, and we use the factors here. Okay, multiples number. So find out the common x. Now x remaining here plus 20, because x goes to the outside. Now here minus 18, x remaining, minus minus plus 18 to the 36, 0. Now both bracket are same, so remove x plus 20, write one time. Next x minus 18 is equal to 0.
Now x plus 20 is equal to 0. Then x is equal to 0 minus 20, because 20 change the side, so it's converted into negative. X is equal to negative 20, but it's not right because it is negative. Now x minus 18 is equal to 0. Then x is equal to 0 plus 18. Then x is equal to 18. Now look, it is positive. Means the first number is 18. First number is 18 and means x is 18 and second is 18 plus 2. 18 plus 2 is 20. These both consecutive numbers. Do you understand? Another one method we use here, it is simple. The 360 divided into the multiplication form and make the pairs. Make the pairs. Look, 10 and 36, 360, but it's not a consecutive. 9 and 40, now 20 and 18. So 20 and 18 is the consecutive number, right? There 20 and 18. It is the by procedure, by method, and it is the shortcut trick. Okay? Do you understand? Very good. And thank you for watching my video. Good luck.